नमस्कार प्रेक्षक. सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपले स्वागत. पुण्यामध्ये तमाशाचं थिएटर म्हणजे आर्यभूषण जे गुल्या मारुती लक्ष्मी रोडवरती आहे, त्या ठिकाणी आता डीजेच्या तालावरती नृत्य होतं आणि ते योग्य नाही असं अनेक नाट्य, चित्रपट आणि लावणी कलावंतांना वाटतं. त्याकरता तिथे डीजे बंद करून लावणीचा भाव द्या अशी मागणी नागरिकांतर्फे करण्यात आली. सर्वात जुने याच ठिकाणी आपले भाजपा सांस्कृतिक प्रकाशचे अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. पालखी वारी आता सासवड मार्गस्थ होऊन पुढे प्रवासाला निघालेली आहे. अशा वेळेला राज्य सरकारनं शासनाच्या विविध योजना, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी केलेलं काम त्या ठिकाणी प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडण्यात आलं. त्यावेळेला वारकऱ्यांमध्ये एक भावना अशी आली की यापूर्वी असा कधी तळ नव्हता आणि आता पुन्हा निवडणुकीच्या तोंडावरती असं तळ का? जाऊयात आपण या प्रदर्शनाला.
प्रेक्षको, लोकसभेमध्ये अधिवेशनाच्या काळात राहुल गांधी यांनी त्यांचा हिंदुत्वाचा मुद्दा वेगळ्या पद्धतीने मांडून दाखवला. त्यांचं म्हणणं असं होतं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पक्ष, सावरकरवादी म्हणजेच फक्त हिंदू अशी संकल्पना करून देशात वाटणी करू नका. यांना न मानणारा, या 2-3 घटकांना न मानणारा देखील हिंदू या देशामध्ये आहे. परंतु ही भूमिका मांडत असताना हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या असा एक सूर भारतीय जनता पक्ष यांनी काढला आणि देशभर त्याचा गदारोळ झाला. याकरता पुण्यातून भारतीय जनता पक्षाचे काही कार्यकर्ते काँग्रेस भवनवरती चाल करून गेले होते. त्यावेळेला दोन्ही बाजूनी तिथं घोषणायुद्ध झालं आणि पोलिसांनी त्यांच्यामध्ये संवाद घडवून दोघांनाही बाजूला केलं आणि भारतीय जनता पक्षाच्या काही कार्यकर्त्यांना अटकही केली. राहुल गांधीचं करायचं काय? याला म्हणा नाही नको उड्या मारून लय बॉम्ब बसते तुला. आले पक्ष आवाज ऐकला असेल, ज्या पद्धतीने तुम्ही म्हणत होतात. नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपले स्वागत आहे. देशामध्ये सरकार जे चालतं ते सहमतीनं चालवलं पाहिजे असा लोकशाहीचा संकेत आहे. घटनेने चाललं पाहिजे असाही लोकशाहीचा संकेत आहे. इतर पक्षांचा टेकू घेऊन सरकार चालवणं हे तशी 10 वर्ष काँग्रेसने कामगिरी करून दाखवली. पण आज संसदेमध्ये पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसनं नेहमीच अशा टेकूचं सरकार चालवलं अशी भूमिका घेतली. पण आज जर पाहिलं तर चंद्राबाबू नायडू आणि पवन कुमार यांच्याच टेकूमुळे आणि नितीश कुमारांचा मुख्य खांब बसल्यामुळे आजचं सरकार त्या ठिकाणी आहे, ही भूमिका देखील या निमित्तानं चर्चेला येणार आहे. तेव्हा प्रेक्षको, मतदान करताना आपण कोणाला मतदान करतो याचाही विचार नागरिकांनी आता करणं जरुरीचं आहे. याकरता नागरिकांनी त्यांचं स्वतःचं मत मांडण्याकरता व्यासपीठ उपलब्ध करून दिलं पाहिजे. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.